नमस्कार मंडळी, टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत. आजची जी आपली रेसिपी असणार आहे ती कोशिंबीर असणार आहे, मिक्स कोशिंबीर असणार आहे. मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. तर इथे मटकी घेतलेली आहे, मोड आलेली मटकी आहे, ही भिजवून घेतलेली आहे, निवडून चाळून भिजवलेली आहे आणि ह्याला मोड आलेले आहेत. ही बघा, तुम्हाला मटकीची प्रोसेस माहिती आहे की कशी करतो आपण ती. त्याच्यानंतर ही मटकी झाली. इथं घेतलेली आहे एक काकडी, ही कोचून घेतलेली आहे, सालं काढली, त्याच्यानंतर धुतली, सालं काढली, त्यानंतर कोचून घेतली. त्यानंतर इथे आहे एक वाटी मेथीची पानं, मिठाच्या पाण्यात भिजत टाकलेली आहेत, निवडून स्वच्छ पानं अशी घेतलेली आहेत आणि बारीक मेथी घेतलेली आहे इथे. त्यानंतर इथे आहे कोथिंबीर, ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपल्याला. आणि आता आपण बनवूया कोशिंबीर, किंवा पानामध्ये डावीकडे वाढण्यासाठी तोंडी लावणं सुद्धा म्हणतो ह्याच्यामध्ये आपण. तर इथे आहे मटकी. त्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे काकडी. पहिला मी फोडणी वगैरे करणार नाही किंवा दही वगैरे काही घालणार नाही. मी माझ्या पद्धतीने छान अशी बनवणार आहे. तुम्ही याच्यामध्ये कांदा टमॅटो सुद्धा मिक्स घालू शकता, चिरून म्हणजे मिक्स करू शकता, पण मी नाही घालणार आहे. भाजीला जर काही नसेल तर पानामध्ये असं डाव्या साईडला तोंडी लावायला छान हा एक मस्त पदार्थ आहे. त्याच्यानंतर आता आपण घेऊया मेथीची पानं, स्वच्छ त्यातनं काढूया पाण्यातनं आणि एक वेळेला परत धुवून घ्यायची आहे. माती खाली बसते, त्यामुळे मी असं पसरट भांड्यामध्ये कुठलीही पालेभाजी असू दे, मोठं भांडं घेते, किंवा मग भाजी जर कमी असेल तर छोटं भांडं घेते, पण पसरट भांड्यामध्येच कायम भिजत घालते. आता हे 2 मिनटं ठेवणार, त्यानंतर परत कोथिंबीर धुवून घेणार. तर आता आपण कोथिंबीर घालूया यात. मटकी, काकडी, मेथीची पानं आणि ही कोथिंबीर, भरपूर प्रमाणात अशी कोथिंबीर घालायची. कूलरचा आवाज येतो आहे बाहेर, का तर गरम व्हायला लागले, त्यामुळं कूलर लावलेलं आहे. तर प्लीज मंडळी इग्नोर करा. आता याच्यात शेंगदाण्याचं कूट, तुम्हाला जर आवडत नसेल तर घालू नका. 2-3-4 चमचे तरी टाकायचं. ओबडधोबड जरी असले शेंगदाण्याचं कूट तरी चालतं. त्याच्यानंतर जिरे पावडर, धने पावडर नाही घालायची, जिरे पावडर घालायची. त्यानंतर तिखट. आता तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तिखट घाला, नसेल तर मिरची आवडत असेल तर मिरचीचे बारीक बारीक तुकडे घाला. खरडा असेल मिरचीचा तर खरडासुद्धा घालू शकता. मी हलकंसं तिखट घातलेलं आहे. त्यानंतर मीठ, चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता घालायची साखर. सगळं असं घालून घ्यायचं. साखर नंतर हलकासा हिंग घालायचा आहे आपण, अगदी हलका थोडासा. मंडळी ट्रायपॉड लावलेलं नाही, त्यामुळं हे होतंय, मोबाईल हलतोय. आणि आता हे सगळं करायचं मिक्स. खूप छान चव येते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने पण करून बघा. आणि बरेचसे जण करत असतील. लहान मुलांना जर डब्यात हे जर करून दिलं तर एक नंबर. बघा, मेथी असल्यामुळं खूपच छान चव येते. सगळं याच्यामध्ये तिखट, मीठ, गोडा मसाला म्हणते, तिखट, मीठ, साखर सगळं आहे. म्हणजे सगळ्या चवी मिक्स आहेत. मेथी असल्यामुळं साधारण कडसळपणा येतो. कमी घाला तुम्ही मेथी चिरून घालायची नाही, मेथी बारीक हे करायची, बारीक पानाची घ्यायची शक्यतो, आणि निवडून घ्यायची पानं. आता हे सगळं मिक्स करते आणि तुम्हाला दाखवते. तर मंडळी आपलं छानपैकी अशी मिक्स कोशिंबीर तयार झालेली आहे. मी तर कोशिंबीरच म्हणेन. आणि मी चवसुद्धा बघितली मंडळी, काय सांगू तुम्हाला. खरंच मला जर असं तुम्हाला चव दाखवता आली असती ना तर प्रत्येकाला दाखवली असती. खूप छान टेस्ट झाली. मेथीची पानं घातली अशी वाटतसुद्धा नाही आहेत आणि खूप छान टेस्ट झाली. 1 वाटी हे बघा मेथीची पानं हलकी भरायची, दाबून भरायची नाही. ह्याच्यामधून मेथीची पानं घेतलेली आहेत आणि एक सपाट वाटीपेक्षाही कमी ही होती, मटकी होती. तुम्ही बघितली होती, अगदी एवढी मटकी असेल.
मोड आलेली. पण तुम्ही एक एक वाटी जरी समप्रमाणात घेतलं तरी चालेल. हलकी हे भरायचं मेथीच्या पानाची वाटी. व्यवस्थित इतकं छान चव लागते ना, काय सांगू मंडळी तुम्हाला. आणि जी मेथीची पानं ओलसर होती त्याच्यामधूनच सगळं व्यवस्थित अशी कोशिंबीर मिक्स आपली झालेली आहे. बघा खूप छान झाली, अजिबात कडसळ झालेली नाही. मुलं आवडीनं खातील अशी पद्धतीने तुम्ही एकदा करूनच बघा. खूप छान झाली. डब्यात नेऊ शकता, वरण भातासोबत खाऊ शकता, नुसतंही खाऊ शकता. खूप छान झाले. फक्त तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट नको असेल तर घालू नका मात्र. आता आपण ह्याच्यात काढून घेऊया. खूप छान मस्त चवदार अशी आपण आपली मिक्स कोशिंबीर काढून घेऊया, जी की मटकी, मेथी आणि काकडी असं सगळं घालून मिक्स केलेली ही कोशिंबीर आहे मंडळी. तुम्ही खरंच एकदा करून बघा, काय चव लागते जबरदस्त. टॅमॅटो पण घालू नका आणि कांदा पण घालू नका. बिना कांद्याची केलेली ही माझी मिक्स कोशिंबीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि हां, मधल्या वेळात सुद्धा खायला खूप छान आहे. असं नाही की पानामध्येच हवं आहे. हे बघ मंडळी, शरीरासाठी आणि डोळ्यासाठी उत्तम मिक्स ही कोशिंबीर आहे. नक्की बनवून बघा. मुलांना खाऊ घाला, मोठ्या माणसांना खाऊ घाला. ज्यांना नजर कमी येते ना त्याने अशांनी तर खाल्लीच पाहिजे. आपल्याला कच्ची मेथी जात नाही, कोथिंबीर आपण जास्त घालत नाही, तर असं मिक्स करून तुम्ही खा. तर मंडळी बघा, तुम्ही जर बघितली तर एक नंबर अशी आपली मिक्स ही झालेली आहे कोशिंबीर झाली. मोड आलेली मटकी आहे, मेथी आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर आहे. तुम्हाला जर वाटलं नसेल तर शेंगदाण्याचं कूट घालू नका, पण चवीपुरतं का ना थोडंसं घाला, माझं असं म्हणणं आहे. एक नंबर झालेली आहे मंडळी. मी टेस्ट घेऊन बघितले, कडसळपणा अजिबात लागत नाही. चला तर मग मंडळी, माझा छोटीशी ही जी रेसिपी आहे मंडळी, पानामध्ये जर आपल्याला पटकन अशी भाजी नसली, चटणी नसली, तर असे पदार्थ पण वेगवेगळे ट्राय केले पाहिजेत. मुलांना खायला घातले पाहिजे. डोळ्यासाठी अतिशय उत्तम, आरोग्यासाठी अशी उत्तम. आणि मुख्य म्हणजे डायबिटीसचे लोक असली घरामध्ये, हर ठिकाणी आता डायबिटीस निघालेला आहे, त्यामुळं त्यांच्यासाठी तर एक नंबर आहे. फक्त शेंगदाण्याचं कूट घालू नका, फोडणीची सुद्धा गरज नाही. झटपट अशी मिक्स कोशिंबीर आपली तयार झालेली आहे. माझी ही छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मंडळी, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत, ज्याला प्रतिसाद दिला, त्यांचे मनापासून धन्यवाद. तर अशी ही आपली कोशिंबीर. आता मी जेवायला बसणार आहे, तुम्हीही या जेवायला मंडळी. खूप छान, खूप मस्त झालेली आहे.